आज तुम्ही इथे आलेला आहात हो. कशासाठी आलेला आणि काय असं आहे का, मी सर्वप्रथम मुंबई शहरातल्या मतदारांचं अभिनंदन करू इच्छितो भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या वतीने. इतक्या विपरीत परिस्थितीत सुद्धा मतदान लोक करतात आणि मला असं वाटतं का माझ्यासारख्या झोपडपट्टीतून ज्यांनी कामाला सुरुवात केलं त्यांनी तरी ह्या मतदारांचा सन्मान केला पाहिजे. म्हणून सुकला कंपाऊंडचा विषय घेऊन मी पुन्हा या सारेमध्ये आलो. महाराष्ट्र शासनाने 2011 पर्यंतच्या लोकांना घर देण्याचा कायदा बनवला आणि घर द्यायला प्रारंभ झालेत. अशा ठिकाणी प्रायव्हेट लँड वरच्या 40 वर्षापूर्वीच्या झोपडींना व्यावसायिक गाळे तोडून अशोक जैन नावाच्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन हा इतका मोठा कट कारस्थान केलंय. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतो का जोपर्यंत मी सुकला कंपाऊंड मधल्या लोकांना न्याय देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवईजी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जे भाषण केलं ते तुम्हाला व्हिडिओ देईन, तुम्ही मुंबई शहरातल्या लोकांना दाखवा. इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतरही त्यांनी मुंबईतल्या व देशातल्या झोपडपट्टीतल्या लोकांना कसा न्याय देता येतो. त्यावेळी आताचे मुख्यमंत्री देवेंद्र